दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन 100 हेडलाईन्समधून. मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून एकला चलोरेचा सूर. सर्व नेत्यांकडून मुंबई महापालिकेसाठी एकटं लढण्याची आग्रही मागणी. मनसेसोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण असल्याची सूत्रांची माहिती. संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून स्पष्टता येणार. ठाण्यात ठाकरे सेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. ठाण्यातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सायंकाळी सभेचं आयोजन. सभेसाठी मोठा मंच महापालिकेसमोर. ठाणे महापालिका हद्दीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून त्याच्या विरोधामध्ये मोर्चा. संजय राऊतांची माहिती. लाच स्वीकारताना ठाणे पालिकेच्या आयुक्ताला अटक केली. ते मिंदे गटाचे हस्तक होते, राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं निमंत्रण दिल्यानं शिष्टमंडळ भेटणार. मनसे नेते संदीप देशपांडे यांची माहिती. निवडणुका पारदर्शक होणं ही सगळ्या पक्षांची जबाबदारी. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यानं त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सध्या संजय राऊतांची प्रकृती नॉर्मल आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आजचं आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. कोविड काळात पगारवाढीची घोषणा मात्र वाढीव रक्कम दिली नाही. या सरकारनं कर्मचाऱ्यांना एकही पैसा दिलेला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा आरोप. आता नाही तर कधीच नाही, बर्गेंचा इशारा. मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दोघांमध्ये भेट. राजकीय भेट नसून क्रीडा सांस्कृतिक संस्थांसंदर्भात भेट असल्याची उदय सामंतांची माहिती. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याच्या चर्चा. नोव्हेंबर उजाडला, अद्याप योजना राबवलेली नाही. याआधी स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश निर्णय देखील मागे. शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना बंद होत असल्याचं चित्र. सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत मागे पुढे होतं. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम. पालकमंत्रीपदासाठी महाजन भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का? भुजबळांची पालकमंत्रीपदावरती मिश्किल प्रतिक्रिया. नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपरिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावरती 260 मतदार नोंदवल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिनेश बंग यांचा आरोप. बावनथडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक 1 वरती नोंद असलेले इतर मतदार हे प्रभागात राहतच नाही. रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साद. एक कदम महाबोधी महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी एकता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपने के लिए. रामदास आठवलेंची एक्सपोस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता. पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता. मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री. विश्वासात न घेता 132 कोटींना व्यवहार. रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी. बेमुदत उपोषणाचाही इशारा. वंजारी समाजाचे टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना 1% सुद्धा ठेवणार नाही. धनंजय मुंडेंचा उपोषणकर्त्यांशी संवाद. जुना व्हिडिओ व्हायरल. अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांच्यावरती टीका. संगमनेर तालुक्यातील घारगाव ठिकाणी आदिवासी महिलेवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी आज जनआक्रोश मोर्चा. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या निषेध मोर्चामध्ये सहभागी होणार. पुण्यातील पर्वती मतदारसंघातील शाहू वसाहत परिसरातील एका एसआरए प्रकल्पाला स्थगिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः हस्तक्षेप करून तातडीचा निर्णय घेतलाय.
नाशिकमध्ये गँगस्टर स्टाईलनं कब्जा करण्यात आलेल्या बंगला अखेर पोलिसांच्या ताब्यात. लोंढे पिता पुत्रांनी कब्जा केलेला बंगला पोलिसांकडून सील. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. भाजप शहराध्यक्षांनी संघटन मंत्र्यांना पत्र लिहत भाजप आमदार विरोधामध्ये तक्रार केली. आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचे सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक महिलेला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून कांचेलात लगावली. कांचेलात लगावल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांकडून व्हायरल. ट्रेनमध्ये महिलेचा एक मराठी पुरुषाशी वाद झाला होता. कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मुजोरी. मराठी माणसाबद्दल वापरले अपशब्द. वसंत व्हॅली परिसरातल्या असलेल्या डीमार्ट मधली घटना. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर महिलेनं माफी मागितली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मारेकऱ्यांवरती अखेर गुन्हा दाखल. अॅट्रॉसिटी पॉक्सो अंतर्गत 10 ते 15 जणांवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामांची मध्यरात्री पाहणी. रस्त्याचं काम सुरू असताना ठेकेदार उपस्थित नसल्यामुळे क्षीरसागर संतापले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त. नागपुरातील भगतहेटी गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्यात नागरिकांच्या समस्या. नागरिकांसाठी लवकरच सोयी सुविधाही उपलब्ध होणार. तळोजा एमआयडीसी येथील जमीन कवडीमोल भावानं दिल्या जात असल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन. प्रशासन योग्य दखल घेत नसल्यामुळे महिलांचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. साताऱ्यातील यशवंत बँकेमध्ये 132 कोटी 10 लाख 57,480 रुपयांचा गैरव्यवहार. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवरती गुन्हा दाखल. वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह 18 भूमाफिया आणि अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयामध्ये 341 पानांचं आरोपपत्र दाखल. आयुक्त पदावरती असताना अनिलकुमार पवारांनी लाच घेतल्याचा आरोप. ईडीकडून 71 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त. ठाण्याच्या कशेळी खाडी पुलावरून एकाची उडी. अनुराग केसरी असं तरुणाचं नाव आहे. आपत्ती विभागाकडून तरुणाचा शोध सुरू आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीचा वाद उफाळून आला. एका 72 वर्षीय चुलत्याला 3 पुतण्यांसह सुनांकडून कोयता लोखंडी पाईपनं मारहाण. उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू. तर या प्रकरणी 6 जणांना अटक. मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यातील हातिवले गावामध्ये अपघात. गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडीचा अपघात झाला. कारच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झाला अपघात. कारचं नुकसान सुदैवानं जीवितहानी नाही. अकोल्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. रस्त्यावरती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना. दरम्यान या प्रकरणामध्ये महापालिका प्रशासनानं लक्ष घालावं, अकोलेकरांची भावना. आष्टीत गुरं चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू. हिंसक प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यातील एक थरकाप उडवणारी ही घटना आहे. आणि यानंतर सविस्तरपणे काही बातम्या पाहूयात. सध्या सर्वत्र सुप्रिया सुळे आणि एका आजींच्या भेटीची चर्चा रंगली आहे. पुण्यामध्ये खासदार